पतिव्रता नेने अनेकांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी, तैसे माझे मन एकविध झाले, नावडे विठ्ठले विण तुझे। सूर्य विकासिनी नेने चंद्रकळा, गायते कोकिळा वसंतेसी, तैसे माझे मन एकविध झाले, नावडे विठ्ठले विण तुझे। तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे, बोल अनेकांचे नावडती, तैसे माझे मन एकविध झाले, नावडे विठ्ठले विण तुझे। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। पतिव्रता नेने अनेकांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी, तैसे माझे मन एकविध झाले, नावडे विठ्ठले विण तुझे। प्रस्तुत या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या बद्दल अनन्यतेचा भाव प्रकट करतात। एकविध प्रकरणातील हा अभंग आहे आणि या अभंगामध्ये ध्रुवपद सोडलं तर 3 दृष्टांत दिलेले आहे। 3 चरणामध्ये नुसते दृष्टांतच दिलेले आहे। तर या अभंगाची सुरुवातच दृष्टांताने केलेली आहे। दृष्टांत काय कशाला म्हणतात, तर दृष्टांत ज्याला म्हणावं की जो वक्त्यासहित श्रोत्याला ज्ञात असावा, त्याचा अनुभव त्यांना असावा। किंवा दृष्टांत कशाला द्यावा, तर दृष्टांताने जेवढं लवकर समजून सांगता येतं तेवढं मात्र सिद्धांत गडी उतरवण्यासाठी दृष्टांताची त्या विशेष आणि कार्यत्व अवच्छेदकानं काय केली, योजना केलेली असती। थोडक्यात सांगायचं झालं तर दृष्टांत तेव्हा दिला जातो जेव्हा सिद्धांत लवकर लक्षात येत नाही। दृष्टांत दिलेला आहे, पतिव्रतेचा दृष्टांत दिला। महाराज म्हणतात आम्ही दुसरं काही नाही बाबा, आमच्या जीवनामध्ये आमचं जे मन आहे ते एकविध झालेलं आहे आणि एकविध होऊन काय झालेलं आहे, नावडे विठ्ठले विण तुझे, आमची आवड विठ्ठलाशिवाय दुसरी कोणतीच नाही, असा हा सांगणारा अभंग आहे। त्याच्याकरता पतिव्रतेचा दृष्टांत देतात। पतिव्रता कशाला म्हणावं, जी पतीशी अनन्य असते, म्हणजे पतीची या मता अनुसरून पतिव्रता अनायासे ऐकणे स्वहिता, ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर बोलतात। किंवा पतिव्रते जिने भ्रताराच्या वर्तमाने, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण महाराज बोलतात, आहे की नाही, आम्हा नारायण तैसा परी, म्हणून पतिव्रतेचा दृष्टांत दिलेला आहे। पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती, अनेकांची स्तुती पतिव्रता जाणत नाही, मग काय करते, महाराज म्हणतात पतिव्रता नेणे अनेकांची, सर्व भावे पती ध्याने म्हणे, जसं पतीला सर्व भावानं अंतःकरणामध्ये स्थान देते तद्वत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या पांडुरंगाशिवाय आमची कोणती आवड नाही, तैसे माझे मन एकविध झाले। एकविध म्हणजे मनाचा विषय एक झाला आता, म्हणून महाराज म्हणतात तैसे माझे मन एकविध झाले, नावडे विठ्ठले विण तुझे, दुसरा आम्हाला विठ्ठलाशिवाय काहीही आवडत नाही। नाही, आवडीचा विषय फक्त आवडी विठ्ठल गाईचे एकांती एवढंच करायचंय, दुसरा आवडीचा विशेष ठेवला नाही, मनाचा दुसरा विशेष ठेवला नाही। कारण की तुकाराम महाराज स्वतः बोलतात की नाही, प्रत्येक इंद्रियांना बोलतात तुकाराम महाराज, घेई घेई माझे वाचे गोडनाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, बोलतात की नाही, तू मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी, विठोबाच्या पायी राहा, अशा पद्धतीने बोलतात। म्हणून महाराज म्हणतात आता आमचं मन काय झालं तर विठ्ठलाशिवाय दुसरं काही जाणत नाही, हे आमच्या मनाचा विषय विठ्ठल झालेला आहे। त्याच्याकरता आणखीन एक दृष्टांताची योजना करतात 3ऱ्या चरणामध्ये। सूर्य विकासिनी नेने चंद्रकळा, सूर्य विकासिनी कमळ आहे, नेने चंद्रकळा, चंद्रकळा नेणे म्हणजे चंद्रांचा उगम झाल्यानंतर सूर्य विकासिनीला काय फरक पडत नाही। मग सूर्य विकासिनी कसं, अनन्य गती के कमळा लागी सूर्य ये वेळोवेळा, अनन्य गतीनं सूर्य ज्या ज्या वेळेला उगवेल त्या वेळेला कमळ हे फुलत असतं। सूर्य विकासिनी असेल तर ते सूर्याशी अनन्य असतं। अनेक दृष्टांत आहेत। गायते कोकिळा वसंतेसी, वसंत ऋतूमध्येच कोकिळा गायन करते, इतर ऋतूमध्ये ते कोकिळा आणि कावळा हा दिसताना सारखा दिसतो,
सारखा दिसत असणारा कोकिळा आणि कावळा हे कशामुळे ओळखावे हो? तर महाराज म्हणतात, को भेद काक पिकयो हो, वसंत समये प्राप्ते काकः काक पिक पिकः. वसंत समयाला मात्र कोकिळा ओळखू येते, कारण कोकिळेचा जो स्वर असतो हा कसा आहे, मधुर स्वर आहे. पंचमालापामध्येच कोकिळा गात असते. म्हणून महाराज म्हणतात, इतर ऋतूमध्ये ती गात नाही, वसंत ऋतू आल्यानंतरच ती गाते. तद्वत आम्ही सुद्धा पांडुरंगाशिवाय आमच्या मनाला कुठलीही आवड नाही. पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आम्ही हे मन काय केलेलं आहे, समर्पित केलेलं आहे. म्हणून महाराज आणखी शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे, बाळ माते पुढे नाचे. महाराज म्हणतात, बाळाचा दृष्टांत दिला. बाळ जसं आई पुढे नाचत राहतं, म्हणजे आई शिवाय त्याला दुसरं काही नको असतं, अनन्य असतं आईशा, आहे की नाही. तुका म्हणे, बाळ माते पुढे नाचे, बोल अनेकांचे नावडते. आणि इतर लोक सर्व गोळा झाले आणि त्या बाळकाला नाही ते खेळणे द्यायला लागले, नाही ते खायला द्यायला लागले. पण तुकाराम महाराज म्हणतात, त्याला खाण्यापिण्याच्या वस्तूही आवडत नाहीत, किंबहुना त्याला कितीही मौल्यवान तुम्ही आणि खेळणं दिलं तरी तेही आवडत नाही. तो जसा त्याच्या आईशी अनन्य आहे. तुका म्हणे, बाळ माते पुढे नाचे. आईच्या जवळ खाया प्यायला काही नसू द्या, पण तो काय वत्स धाली आहे वरी, धेनू न वाचावी दुरी. जसं एखाद्या वासराला गाईचं दूध पान केल्यानंतर, ते दुग्ध प्राशन केल्यानंतर पोट भरलं, पण ते तिथंच खेळत राहते गाईच्या पायाशी, इतरत्र जावे वाटत नाही. किंवा आपली आई आता दूर कुठेतरी गेली तरी हरकत नाही, आपण दूध पिलोय असं त्याला कधी वाटत नाही. महाराज म्हणतात, तुका म्हणे, बाळ माते पुढे नाचे, बोल अनेकांचे नावडती. विशेष करून या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला तैसे माझे मन एकविध झाले. या अभंगाचा विशेष गाभा आहे की आपलं मन एकविध झालं पाहिजे आणि आपल्या मनाचा विषय प्रापंचिक विषय नसावे. आपल्या मनाला आलंबन देत असताना जे नित्य आहे त्याचं आलंबन दिलं पाहिजे. आणि नित्य कोण आहे, तर सत्यतू 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 विठ्ठला, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण असा तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारून या ज्ञानोबराय बोलतात की नाही. तद्वत हा पंढरीश पांडुरंग परमात्मा आमच्या डोळ्याचा विषय झाला पाहिजे. महाराज म्हणतात, तैसे माझे मन एकविध झाले, नावळे विठ्ठले विन तुझे. विठ्ठलाशिवाय आम्हाला काही आवडत नाही. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. महाराज म्हणतात, पांडुरंग ध्यानात पांडुरंग आहे, मनात पांडुरंग आहे, आणि आमच्या विषयाला गोडी तीच लागली. महाराज म्हणतात, आता दुसरं काय, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, येणे सोसे मन झाले हाव भरी. मन शब्द आला की नाही, मन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही, असा पांडुरंगाचा लळा लागलेला आहे. महाराजांनी अनेक अभंगांमध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं मुखवरून वर्णन केलेलं आहे. महाराज म्हणतात, आवडी या शब्दानं गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. महाराज बोलतात की नाही, म्हणून मला दुसरं काही आवडत नाही. हेची दान देगा देवा, काय करा तुझा विसर होऊ नये अशी मागणी करतात. आणि त्याचा परिपाक या अभंगात सांगतात की आता दुसरं काही या मनाला आवडत नाही. म्हणून महाराज म्हणतात, पतिव्रता जशी अनन्य असते पतीशी, जसं सूर्यविकासिनी कमळ असेल ते सूर्याशी अनन्य असते, जशी कोकिळा ही त्या वसंत ऋतूशी गाण्यासाठी अनन्य आहे, आणि बाळ जसं आईला अनन्य आहे, तद्वत माझं मन तुमच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यासाठी अनन्य झालेलं आहे. तैसे माझे मन एकविध झाले, नावळे विठ्ठले विण तुझे. झालेली चिंतन सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा सकल कंठभूषण श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.